एकीकडे आम्हाला संपूर्णपणे भारतीय राज्यघटनेवर विश्वास आहे, परंतु दुसरीकडे मोदी सरकारच्या कार्यकल्पावर आम्हाला अजिबात विश्वास नाही आणि निवडणूक आयोग यावेळेला निष्पक्षपणे काम करावं अशी आमची इच्छा आहे, जी दिसत नाही। संपूर्ण देशाचं लक्ष आता लोकसभा निवडणुकीनंतर आता निकालाकडे लागलेलं आहे। या सगळ्या संदर्भात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी किंवा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एक वेगळी तयारी, वेगळी स्ट्रॅटेजी यावेळेस अवलंबली आहे। यासाठी स्वतः बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आहे नितीन राऊतजी आहे। सर, कशा पद्धतीने पाहता आहे निवडणूक? राहुल गांधींनी ज्या पद्धतीने मनावर घेतली एक वेगळी स्ट्रॅटेजी यावेळेस पाहायला मिळणार आहे, काय ती स्ट्रॅटेजी असणार आहे आणि कशा पद्धतीने सगळं कामकाज जे आहे उद्या मतमोजणीच्या संदर्भात चालणार आहे? कोणताही देश असो किंवा कोणताही राज्य असो, जेव्हा त्या देशात किंवा राज्यात निवडणुका होतात त्या निवडणुका ह्या निष्पक्ष व्हायला पाहिजेत अशी भूमिका त्या ठिकाणी असते। परंतु अलीकडच्या काळामध्ये देशांतर्गत जेवढ्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारची जी भूमिका या ठिकाणी राहिली आणि त्या भूमिकेमुळं निवडणूक आयोगावर एक प्रकारची शंका उपस्थित करण्याचे अनेक प्रसंग या ठिकाणी घडलेले आहेत। हे सगळे विचारात घेता ही निवडणूक निष्पक्ष व्हावी आणि ह्या निवडणुकीत कसल्याही प्रकारची धांदली होऊ नये, कोणत्याही प्रकारची गडबडी होऊ नये म्हणून आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी इन्क्लुडिंग आमचे नेते श्री राहुल गांधी यांनी सुद्धा आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही EVMकडे लक्ष ठेवा बारकाईनं आणि स्ट्रॉंग रूममधनं जेव्हा EVM मशीन्स बाहेर काढल्या जातील त्याचकडे सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे आणि मतमोजणी ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेलाच मतमोजणी करत असताना एकीकडे मशीनमधनं निघालेली मतं, मग VVPATवर काय आहे ती आणि हे सगळं बघून तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शनसुद्धा घेण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सूचना या ठिकाणी निर्गमित केलेल्या आहेत आणि त्या रास्त सूचना आहेत आणि त्या सूचनांचं पालन आमची सगळी मंडळी कार्यकर्ते या ठिकाणी करणार आहेत। खरं तर मतमोजणी आता काही तासावर राहिली आहे, यासाठी वेगळं प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे। EVM बद्दल काय शंका अजूनही तुमच्या मनात आहे, जेणेकरून उद्या या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी थेट राहुल गांधींनी सांगितलंय? कालच आमचं प्रशिक्षण या ठिकाणी आटोपलं नागपूर लोकसभेच्या मतदारसंघाच्या संबंधाने आणि त्यामध्ये आम्ही सूचना दिल्यात की जसं मी या ठिकाणी सांगितलं आपल्याला की स्ट्रॉंग रूमवर कसं लक्ष ठेवावं, EVMवर कसं लक्ष ठेवून EVMची मतमोजणी जी होणार ती मतमोजणी आणि VVPAT याचं टॅली होणार की नाही, एखादी शंका आली तर त्या ठिकाणी शंकेचं निरसन करण्यासाठी जे काही फॉर्मॅलिटीज लागतात ते फॉर्मॅलिटीज पूर्ण व्हायला पाहिजे इत्यादी बाबींवर सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सगळे कार्यकर्ते आज जेव्हा मॉक ट्रायल झालं त्या ठिकाणी कशा प्रकारे मतमोजणी होईल त्यावेळेला सुद्धा त्या सूचना आमच्या लोकांनी त्या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला। एकीकडे आम्हाला संपूर्णपणे भारतीय राज्यघटनेवर विश्वास आहे, परंतु दुसरीकडे मोदी सरकारच्या कार्यकल्पावर आम्हाला अजिबात विश्वास नाही आणि निवडणूक आयोग यावेळेला निष्पक्षपणे काम करावं अशी आमची इच्छा आहे, जी दिसत नाही म्हणून काळजी घेणं अत्यंत आवश्यक असं मला वाटतं। EVM बद्दल काय भीती, काय शंका आहे, जेणेकरून विशेष काळजी तुम्ही घ्या? EVM ही मशीन आहे शेवटी आणि कोणतेही इलेक्ट्रॉनिक मशीन ही हॅक केल्या जाऊ शकते। त्याचं प्रोग्रामिंग जे असतं त्या प्रोग्रामिंगमध्ये जर गडबडी झाल्यात तर निश्चितपणे जे रिझल्ट्स असतात ते चुकीचे येतात आणि ते चुकीचे रिझल्ट्स येऊ नये म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल सुद्धा आला, EVMवर कुठलीच गडबडी होऊ शकत नाही अशा पद्धतीचा एक तो निर्णय आहे। त्यावर तुमचं नेमकं काय म्हणणं आहे आणि आता तुम्ही शंका व्यक्त करताय त्यावर आपलं काय म्हणणं आहे? म्हणजे EVMच्या मशीन बदलल्या जाऊ शकतात इथपर्यंत असं वाटतं? सुप्रीम कोर्टाने जे निर्णय या ठिकाणी दिलं त्याचा आम्ही सन्मान करतो, परंतु सुप्रीम कोर्टाच्या पुढे जी बाजू निवडणूक आयोगाने मांडली त्यामधनं सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिलेला असावा, परंतु ॲक्च्युअली जेव्हा प्रॅक्टिकली आपण या ठिकाणी काम करतो आणि प्रॅक्टिकली काम करत असताना निवडणूक आयोगाची जी भूमिका निवडणुकीच्या दरम्यान संपूर्ण देशात राहिलेली आहे, ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं त्यांचीच नियमावली पायदळी तुडवली त्यामुळं शंका घ्यायला बरंच काही या ठिकाणी आहे, त्यामुळं आम्ही या ठिकाणी निवडणुकीत काळजी घेत आहोत। आता जो काही सर्वे आला आहे त्यामध्ये कुठंतरी जे आहे इंडिया आघाडीला जास्त जागा मिळताना दिसत आहे। आपला अनुभव काय, कारण की विविध राज्यात आपण फिरून आले, एक प्रकारचा करंट, अंडर करंट संपूर्ण वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोकांमध्ये दिसून आला। नेते बाजूला आहेत
पण लोकांनी ही निवडणूक लढवलेली आहे आणि जेव्हा लोक स्वतःहून निवडणूक लढवतात त्यावेळेला निश्चितपणे जी सत्ता पक्ष असतो त्यांना धोका निर्माण होतो आणि तो धोका निर्माण या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला संपूर्णपणे या देशात यश प्राप्त होईल आणि पुढच्या या काही अवघ्या तासानंतर तुम्हाला या ठिकाणी इंडिया आघाडीची सत्ता येताना नक्कीच दिसेल. कुठंतरी किती जागा मिळेल असं वाटतं जेणेकरून आपल्याला बहुमत वाटेल? संपूर्ण देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी आहे आणि ती अंकाची जर गोळाबेरीज केली आणि इंडिया आघाडीचे समर्थक आणि NDAचे समर्थक याची तुलनात्मक जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आमची आकडेवारी त्यांच्यापेक्षा जास्त राहील आणि सरकार स्थापन करायला आम्हाला संधी प्राप्त होईल. नक्कीच महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल? महाराष्ट्रात मला तरी वाटतं, मला खात्री आहे की 30 ते 35च्या दरम्यान आम्हाला या ठिकाणी जागा मिळतील आणि यांचा जो अबकी बार 45चा जो आकडा होता तो अत्यंत धुळीस मिळून जाईल. मागच्या एवढेसुद्धा आकडे यांना प्राप्त करता येणार नाहीत. नागपुरात तुम्ही स्वतः जे आहे खरं तर एवढ्या वर्षाने काँग्रेसमध्ये सगळे तुम्ही प्रमुख नेते एकत्र आले होते, काय वेगळं चित्र आहे यावेळेस तुम्ही अपेक्षा? आम्ही तिन्ही नेते एकत्र आल्याने एक वातावरण निर्मिती नागपुरात झाली. लहानातला लहान कार्यकर्ता, मोठ्यातला मोठा कार्यकर्ता हा स्वयंसिद्धीने कामास लागला. त्यांनी कोणतीही तमा बाळगली नाही, काही मागणी केली नाही आणि मन ओतून मनातून त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि त्यातून मला तरी वाटतं की ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे. एकीकडे संघभूमी आणि दुसरीकडे दीक्षाभूमी. तर संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी नेहमी उभी ठाकलेली आहे. त्यामुळं दीक्षाभूमीला मानणारा वर्ग हा पूर्णतः यावेळेला काँग्रेसच्या बाजूने आणि महाविकास आघाडीच्या बाजूने उभा ठाकलेला आम्हाला दिसला आणि त्यामुळं नागपुरात आश्चर्य वाटायला नको की भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पराभूत होताना आपल्याला दिसू शकतात. नक्कीच हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत. त्यांनी दावा केला आहे की कुठंतरी जे आहे एकंदर पूर्ण देशभरामध्ये जे चित्र दिसते आणि अंडर करंट होता तो इंडिया आघाडीच्या जो आहे तो बाजूनं दिसतो आहे. त्यामुळे नक्कीच सत्ता येईल असंही त्यांनी दावा केला आहे आणि उद्याच्या मतमोजणी होणार आहे त्याकडे बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना खुद्द राहुल गांधी यांनी केल्या. त्यामुळे त्यासाठी सुद्धा सज्ज असल्याचा दावा केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.